पात्राचं नाव आहे कावेरी सावंत आणि तुम्ही जसं बघितलं ती नारळाच्या झाडावर चढते, लाठीकाठी करते, तर ही अशी बिनधास्त मुलगी आहे कोकणातली आणि शिकलेली आहे, MBA शिकलेली आहे. तिच्या वडिलांचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती प्रयत्न करते आणि आई नसल्यामुळे तिच्यासाठी बाबा सगळं काही आहे. अशी ही हॅपी गो लकी मुलगी आहे, स्ट्रॉंग मुलगी आहे. तुम्ही आधी एक पात्र बघितलं, तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याला आणि मला माहिती आहे इथे कित्येक जण गौरी म्हणूनच आले असणार आहेत. ते प्रेम कायम असणार आहे हे मलाही माहिती आणि गौरी माझ्यासाठी पण खूप जवळची राहणार आहे कायम. पण आता हे एक नवीन पात्र आहे आणि हे सुद्धा तुम्हाला नक्की आवडणार आहे. जे तुम्ही गौरीमध्ये मिस करत होता ते या पात्रामध्ये तुम्हाला नक्की सापडणार आहे आणि मला हे करताना खूप मजा येते. खूप वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळत आहेत, शिकायला मिळत आहेत त्या निमित्ताने. आणि मला असं कायम वाटतं की एखादी गोष्ट, एखादी कलाकृती जेव्हा आपल्याला मनापासून आवडते करताना तेव्हा ती प्रेक्षकांना नक्की आवडते आणि मला खूप मजा येते सगळं करत असताना, लाठीकाठी शिकत असताना, नारळाच्या झाडावर चढत असताना, हे सगळं करताना मला खूप मजा येते. आणि वैभव सर आहेत, सुकन्याताई आहेत, ह्यांच्याकडनं खरंच आम्ही तसं खूप शूटिंग अजून केलेलं नाही आहे, पण जे आम्ही केलं आहे ते मला खूप मजा आली आणि खूप खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या आहेत. ते कधी कधी सांगतात, कधी कधी त्या नकळत शिकण्यासारख्या असतात. त्यामुळे मी खूप अजून उत्सुक आहे त्यांच्याबरोबर अजून भरभरून सीन्स करण्यासाठी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.